विद्यार्थ्यांवर लाठीमार म्हणजे लोकशाहीची हत्या, शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्या, चित्रलेखा पाटील. नीट पेपरफुटी प्रकरणी न्याय मागणाऱ्या विद्यार्थ्यांवर कथित लाठीमाराचा शेतकरी कामगार पक्षाने तीव्र निषेध केलाय. शेतकरी कामगार पक्षाच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी रायगड जिल्ह्यातील रोहा येथे पत्रकारांशी बोलताना केंद्र सरकारवर जोरदार टीका करत विद्यार्थ्यांवर लाठीमार करणे सरकार लोकशाहीचे मारेकरी असून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी केली. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी सरकार खेळत असल्याचा आरोप करत त्यांनी रायगडातील युवकांना लोकशाही मार्गाने आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलं. अन्यायाविरोधातील प्रत्येक लढ्यात शेतकरी कामगार पक्ष विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील असंही त्यांनी स्पष्ट केलं. स्मार्ट मीटरच्या सक्तीच्या मुद्द्यावरही त्यांनी सरकारवर निशाणा साधत नागरिकांनी विरोध करावा आणि जबरदस्ती झाल्यास शेतकरी कामगार पक्ष कार्यकर्ते नागरिकांच्या पाठीशी उभे राहतील असा इशाराही दिला. यंदाच्या होणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन दिन नीट प्रकरणातील निष्पाप 20 विद्यार्थ्यांना समर्पित करण्यात येणार असून रोहा तालुक्यातून सुमारे 2000 कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचं माहिती चित्रलेखा पाटील यांनी यावेळी दिली. टी7 मराठीसाठी सत्यप्रसाद आडाव, सोनेरा, रोहा, रायगड. आम्हाला भेट दिली मध्ये आला त्यानंतर आल्यानंतर विद्यार्थी शेतकरी आणि काय सांगा दिल्लीच्या संदर्भात तर वर्धापन दिनाच्या संदर्भात नाही दिल्लीच्या संदर्भात मी हे सांगेन की दिल्लीला जी ठिणगी आहे ती देशात सगळीकडे गेलेली आहे आणि देशात खूप भयानक परिस्थितीतनं आपण जातोय की एक शास्त्रज्ञ, एक एन्व्हायरमेंटलिस्ट, एक एज्युकेशनलिस्ट लेवलचे व्यक्ती उपासाला बसतात. म्हणजे असं नाही की पूर्वी आंदोलनं झाली नाहीत, ज्या शेतकरी तुम्ही आठवा चालत आलेली ते उपासाला बसतात, फास्टला बसतात, त्यांना 20 दिवस सरकार विचारायला येत नाही. यापूर्वी सुद्धा अनेक झाले, मराठा आंदोलन सुद्धा आपल्या इथे झालं, तेव्हा सुद्धा बाबा शिष्टमंडळ यायचं, विचारपूस करायची आणि लाठीचार्ज म्हणजे कहरच झालं. कारण की मला सांगा, ही साधी विद्यार्थी होते, सगळीकडनं आलेले, काय केलं असतं त्यांनी? चालतच गेले असते ना संसदेपर्यंत शांतपणे, काय लाठीचार्ज करण्याची गरज होती? मला आठवण झाली त्या शेतकरी आंदोलनाची, जेव्हा नाशिकवरून शेतकरी आदिवासी बांधव चालत आलेले, ते मी चाललेले त्यांच्यासोबत आणि पोलीस आमच्या नुसते आजूबाजूला असायची, लक्ष ठेवायची, ट्रॅफिक असेल तर आम्हाला सांगायची एका बाजूनी चाला आणि व्यवस्थित चालायचं. कारण की आपला भारत आहे लोकशाही प्रधान देश आहे आणि लोकशाही प्रत्येकाला आपला मुद्दा शांतपणे मांडण्याचा अधिकार आहे. पण आज दिल्लीच्या तख्तावर जे बसलेत, मी तख्तच म्हणते, तो तख्तच झालाय, तो इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह सारखं वाटतच नाही. जो दिल्लीचा तख्त झालाय त्याच्यावर एवढी घमंड, एवढी मिजाशी आली आहे की सर्वप्रथम म्हणजे तुम्ही 20 दिवस एका माणसाला विचारतच नाही, त्याच्याशी बोलायलाच येत नाही. नीट पेपर फुटला ही एक फॅक्ट आहे, ती नाकारू शकत नाही, गव्हर्नमेंट पण नाकारत नाही. असंही नाही की त्यांचा मुद्दा काय वेग आहे, साधा मुद्दा आहे. 25 लाख मुलं, त्यांचे 25 लाख आया, 25 लाख बाप, 75 लाख जनतेची किंमत आहे की नाही या देशात? ती तुम्ही त्यांना विचारायला येत नाही. 20 दिवस उपास म्हणजे काय झालं? दुसरा मुद्दा म्हणजे तुम्ही त्यांच्यावर लाठीचार्ज करता, अमनुष्यपणाने त्यांना मारता आणि तिसरा मुद्दा म्हणजे सोशल मीडियाचे एजंट सोडतात जे त्यांना चायनीज आणि आतंकवादी बोलतात. आणि दुसरं आज एक नवं ऐकलं मी की म्हणे दगड होती विद्यार्थ्यांकडे. अरे दगड तिथे आली कशी? होम मिनिस्ट्री तुमची, ही कथित दगड आली कुठे? तुमची होम मिनिस्ट्री तुम्ही दिल्लीत बसेल तर सगळं बोगस भोंगळ आणि पूर्णपणे हुकुमशाही पद्धतीचं चाललंय. मी विरोधी पक्षाचं मनापासून आभार मानते, ज्या पद्धतीने आपले खासदार लढतायत सर्व पक्षीय, मी त्यांचे मतभेद आहेत, पण विद्यार्थ्यांसाठी आज सगळे मतभेद बाजू ठेवून सपा असेल, काँग्रेस असेल, इतर संघटना असतील, त्या सगळ्या हिंसे एका पक्षासारखी छोटी संघटना असेल ती सुद्धा त्यांच्या पाठीशी उभी राहते. लोकांना आपण काय नाही, रायगडच्या युवकांना मी एवढंच सांगेन की सपोर्ट हा मनात किंवा सोशल मीडिया न ठेवता रस्त्यावर आलं पाहिजे. पण रस्त्यावर येताना एक गोष्ट केली पाहिजे की ही शांतपणे कसं राहील, ही प्रोसेस शांतपणे कसं राहील बघा. पण शांतपणे राहील त्याचा अर्थ तुम्ही लाठी खाऊ नका, कोणी अंगावर आलं तर शिंगावर जा, पण पहिले जाऊ नका. तुमची सुरुवात मी खोतीपासून करते. आमच्या कुटुंबाने खोतांना घालवले. आज अडाणी नावाचा नवा खोत आलाय, त्याला मी म्हणते कॉर्पोरेट खोत, जो जबरदस्तीने येऊन सगळ्यांकडे स्मार्ट मीटर लावतायत.
कायदा आहे जो मुख्यमंत्र्यांनीच मान्य केलाय की स्मार्ट मीटर लावणं कंपल्सरी नाहीये, पण अडाणीला हे कॉन्ट्रॅक्ट दिल्यामुळे तो लोकांना जोर जबरदस्ती करतोय. आज लाईट बिलांची होळी करून त्याचा मोर्चा काढला पाहिजे आणि जर तुमच्याकडे कोणी स्मार्ट मीटर लावलं तर तो तोडून टाका आणि नॉर्मल मीटर लावा. आणि जर स्मार्ट मीटर संदर्भात तुम्हाला कोणी त्रास दिला तर तिथल्या तुमच्या जवळच्या एका पक्षाच्या कार्यकर्त्याला आवाज द्या, तो तुम्हाला मदत करेल. यावर्षी शेकापचा वर्धापन कसा असतो? शेकापचा वर्धापन दिन म्हणजे आमची पंढरीची वारी असते. तर त्याच्यामध्ये दरच वर्षी आम्ही आमचा इतिहास, आम्ही आमची परंपरा, आम्ही आमचे महापुरुष त्यांना दिलेली ही आदरांजली असते आणि आम्ही आमच्या विचाराने पुढे कसं जाणार हे आम्ही तिथे निश्चय करतो. न मीटिंग घेता, न संवाद साधता 10-20 हजार लोक येतात. तसेच येणार. खालापूरकरांना यावेळेस त्याचा मान दिलेला आहे. या वर्षीचा वर्धापन दिन आम्ही त्या 22 विद्यार्थ्यांना अर्पित करतो ज्यांनी नीट परीक्षेत सुसाईड केलं. आम्ही त्यांच्यासाठी लढणार याचा संकल्प करू. इथल्या शिक्षण व्यवस्थेसाठी लढणार, इथल्या हुकुमशाहीसाठी लढणार हा संकल्प आम्ही या वर्धापन दिनाला करणार आहे.